पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री क्षेत्र आवरगाव या नगरीमध्ये जागृत देवस्थान हनुमंतरायाच्या पुण्य पावन दरबारामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपातला अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ। नगरी आवरगाव स्मार्ट गाव आहे। समृद्ध मुख्यमंत्री समृद्ध अभियानामध्ये या गावानं क्रमांक मिळवलेला आहे आणि असं हे विशेष गाव, गावामध्ये प्रवेश केल्यानंतरच आपल्या लक्षात येतं। पहा, मी याच्या अगोदर बरेचदा या गावी आलेलो आहे। या सप्ताहामध्ये येण्याचा हा योग, या सप्ताहाचं हे 33वे वर्ष आहे। पण या सप्ताहामध्ये येण्याकरता मला 33 वर्षाची वाट पाहावी लागली। 33व्या वर्षी या ठिकाणी या सप्ताहामध्ये येण्याचा योग आहे। पहिला दिवस आहे, आरंभाची सेवा आहे। आरंभाची सेवा म्हणलं की भगवंताच्या नामाचा किंवा भगवंताच्या रूपाचा असणारा या ठिकाणी विचार वक्त्यानं करावा। पहिल्या दिवशी म्हणलं की थोडं मागं पुढे होत असतं। पहा, सुरुवात थोडी वेळ होऊ शकतो, थोडं मागं पुढे होत असतं। या ठिकाणी सिस्टीम चांगली आहे। टाळकरी आणि विशेषत्वानं गायनाचार्य महाराज मंडळी उपस्थित आहेत। सुंदर मृदंगाचार्य आहेत। युवा सर्व असणारे वारकरी सर्व टाळकरी उभे आहेत। वयोवृद्ध ज्येष्ठ श्रेष्ठ आमच्या पारमार्थिक क्षेत्रातलं, आपल्या भागातलं एक विशेष आदराचं व्यक्तिमत्व आमच्या दामोअण्णाची उपस्थिती आहे। माझ्यासोबत आलेले काकाजी आहेत, आदरणीय महाराज दत्ता महाराज कदम। सुंदर याही वयामध्ये आंधळ्याशी डोळे पांगळ्याशी पायन तोका मने वर्ध होती तरणे रे असे चोपदार आहेत। आणि सगळ्यांच्या विशेष सहकार्यानं उपस्थितीमध्ये संपन्न होत असलेले हे हरिकीर्तन आणि आरंभाची सेवा। आरंभाची सेवा भगवंताच्या नामचिंतनानं करावी म्हणून या अभंगाची निवड केलेली आहे। अंतःकरणामध्ये प्रत्येकाच्या एकच विचार आहे की आपल्याला आनंद मिळाला पाहिजे, आपल्याला समाधान मिळालं पाहिजे, आपल्याला शांती मिळाली पाहिजे, आपल्याला सुख मिळालं पाहिजे। याच्याकरता प्रत्येकाची धडपड आहे। पहा, पण ही धडपड करत असताना नेमकं सुख कुठं आहे? जिथं आहे तिथं माणूस पोहोचतो का? आनंद वाटला हे सगळं दृश्य पाहून। बऱ्याच जणांना कीर्तनात येऊन बसण्याची ओढ आहे, परंतु व्याधी आहे, शरीर थकलेलं आहे, हातापायामध्ये बल राहिलेलं नाही। आम्ही त्यांना विचारत असतो, कीर्तनात तुम्ही समोर का बसत नाही? महाराज, कीर्तनात तर समोरच बसावं वाटतं, परंतु गुडघे साथ देत नाहीत आणि त्याच्यामुळे बसता येत नाही। आमचे गावकरी, संयोजक मंडळी, सरपंच, सगळे सदस्य त्यांनी काय विचार चांगला केला। सुंदर बसणाऱ्याकरता या ठिकाणी खुर्च्याची व्यवस्था केली आहे। खऱ्या अर्थानं मला आनंद वाटला। महाराजाला तुटकी मुटकी खुर्ची भेटली तर, परंतु इथं बसणाऱ्या श्रोत्याला खुर्ची आपण दिलेली आहे। खऱ्या अर्थानं आपलं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। एवढं विशेष असणारे या ठिकाणी आपल्याला प्राप्त होत आहे। हा सुखाचा सोहळा इतरत्र भेटत नाही। हे सुख, हा आनंद, हे समाधान, ही या ठिकाणी शांती इतर ठिकाणी भेटत नाही। प्रपंच म्हणलं की धडपड आहे। प्रपंचातली धडपड मरेपर्यंत संपत नाही। एक सांगू का, धड पडेल परंतु धडपड संपणार नाही। काय धडपडेपर्यंत संपत नाही। सर्व सुखाची या आशा जन्म घेला, सर्व सुखाची आशा जन्म घेला, एक क्षणा एक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणा एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशीन पावला, हिंडता दिशाशीन पावला, माया वेष्टीला जीव माझा, माया वेष्टीला
नेनती कोणी माझे स्वहित नेनती कोणी माझे सोहित नेनती कोणी माझे सोहित नेनती कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्तीने नाही गेला हिंडता दिशा क्षण पावला माया व्यक्तीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती येथे नाही गेला हिंडता दिशा शिन पावला माया दृष्टीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला हिंडता दिशाशी न पावला माया वेष्टीला जीव माझा कितीही धावपळ केली तरी प्रपंचामध्ये संसारामध्ये सुख नाही याचा अनुभव आलेला आहे बऱ्याच जणांना. महाराज परंपरा आम्हाला ती सांगते पण धाडपड माणसाची धावपळ थांबत नाही. मग सुखाचं स्थान कुठं आहे? महाराज सांगता सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिकाचो प्रमाण दिले सगळ्या संतांनी सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर जनी मने शारंगधर सर्व सुखाचे आगर तो हा उभा विटेवर सर्व सुखाचे आगर पाहिला भिवरे तीर सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार सर्व सुखाचे आगर. आता नाही पाठांतर झाली सुखाचा पायी सुख सर्व आहे तुझ्या पायी सुख सर्व तुझे पायी सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे. तुझे पायी सुख सर्व आहे. साध्य कळालं. महाराज म्हणतात साध्य अगोदर कळालं पाहिजे. धावपळ करायला हरकत नाही पण साध्य जर नाही कळालं नुसती धावपळ केली तर काही उपयोग नाही. साधन कळालं आणि साध्य नाही माहिती धावपळ करून काय उपयोग आहे. गमतीनं सांगितलं जातं धावपटू त्या धावपटूच्या घरामध्ये चोर शिरला. जसा पहिलवान असतो तसे धावपटू पळण्यामध्ये त्यांनी क्रमांक मिळवलेला आणि धावपटूच्या घरामध्ये चोर शिरला. त्या चोरानं सगळंच असणारे या ठिकाणी आयवेज एका गाठोड्यामध्ये बांधला. दागदागिने पैसा अडका सगळा गाठोड्यामध्ये बांधला आणि त्या चोरानं तिथून पळ काढला. धावपटू एकदम जागा झाला. आता तो एवढा पळण्यामध्ये तरबेज होता. महाराष्ट्राच्या वतीनं तो धावला ऑलिम्पिकमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालेला आहे आणि गोल्ड मेडल पळण्यामध्ये धावण्यामध्ये त्याला प्राप्त झालेला तो धावपटू आणि त्याच्या घरी केलेली चोरानं चोरी आणि तो चोर आयवेज घेऊन पळतोय. धावपटूच्या लक्षात आलं. धावपटू खरबडून जागा झाला. लगेच त्यानं अंतुरणातून उडी मारली अंगणामध्ये आणि पाठलाग सुरू केला चोराचा. चोर पुढे धावपटू माग चोर पुढे धावपटू माग चोर पुढे धावपटू माग. धावपटू पळता 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 त्याचा विचारच बदलला. अरे म्हणले मला चॅलेंज करायला हे हा चोर मला चॅलेंज करायलाय. मी ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवलंय आणि माझ्या पुढे पळतो का असं म्हणून धावपटू जो पळायला सुरुवात करतो 5 मिनिटांमध्ये त्यानं चोराला मागं टाकलं आणि धावपटू पुढे पळून गेला. कुठं गेला माझ्याकडे बघू नका आणखी परत आला नाही. पण ते चोराच्या हातातलं साहित्य त्याच्याकडेच राहिलं. नुसत्या पळण्याला काही अर्थ नाही. साध्य कळालं पाहिजे. आपल्याला मिळवायचंय काय हे अगोदर निश्चित केलं पाहिजे आणि हे जोपर्यंत निश्चित होत नाही तोपर्यंत पळण्याला काही अर्थ नाही. म्हणून म्हणतात धावपळ करून काय उपयोग नाही. साध्य महत्वाचं आहे. या अभंगामध्ये तुकोबारांनी साध्यही सांगितलंय आणि साधनही सांगितलंय. विठ्ठल विठ्ठल सुख म्हणजेच हरी आणि हरी म्हणजेच सुख. सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजे सुख आहे. सुख मिळवायचं तर देवाजवळ जावं लागेल आणि देव मिळाला की सुख मिळाल्याशिवाय
राहत नाही. काही जण म्हणतील महाराज आम्हाला देव नको सुख पाहिजे, आणि काही जण म्हणतील आम्हाला सुख पाहिजे, देव पाहिजे सुख नको. महाराज म्हणतात तसं होत नाही. देव म्हणलं की सुख आहे आणि सुख म्हणलं की देवच आहे. एकाच नाण्याच्या दोन बाजू, सुख आणि देव. सुख म्हणजेच देव आणि देव म्हणजे सुख. आता आम्हाला ते सुखरूप व्हायचं आहे, त्याच्याकरता साधन तुकोबाराय साधन सांगतात. भगवत प्राप्तीचे बरेच साधनं सांगितलेत पहा. त्या बऱ्याच साधनातलं सगळ्यात सोपं कलियुगात श्रेष्ठकर साधन जर कोणतं असेल तर हे नामसंकीर्तन साधन आहे. हे बाकीच्या साधनात काही ना काही प्रतिबंध आहे. यज्ञ याग स्वर्ग भोग आड येती, यज्ञ याग स्वर्ग भोग आड येती, पतित तान गजती, तप काम क्रोध नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढवती, अभिमान वाढविती, करिता तीर्थाटन अंकाराची प्राप्ती हो, अंकाराची प्राप्ती हो, करिता तीर्थाटन अंकाराची प्राप्ती हो, अंकाराची प्राप्ती हो. धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली निळोपराय म्हणतात यज्ञ याग स्वर्ग भोगाड येती, करिता तप काम क्रोध खवळती, नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढवती, आणि करिता तीर्थाटन अहंकाराची प्राप्ती हो. एरवी इतर साधनाचा जर अवलंब केला तर यज्ञ केल्याने स्वर्ग मिळेल, तप केलं काम क्रोध प्रतिबंध करतात, ज्ञानाच्या वाटेमध्ये अहंकार तयार होतो, तीर्थयात्रेतून अभिमान वाढवतो. आणि महाराज मग भगवंताची प्राप्ती, महाराज म्हणतात भगवत प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्याच्याकरता नामसंकीर्तन हे सुलभ साधन आहे. कृतायुगामध्ये ध्यान, त्रेतायुगामध्ये तप, द्वापार युगामध्ये परिचर्या आणि कलियुगामध्ये कीर्तन अर्थात नामचिंतन. हे नामचिंतन आपल्याला भगवत प्राप्ती करून देत आहे. एकदा गहिनीनाथ महाराज आणि कबीरजी तलावाच्या काठेवर गप्पा मारतायत. तलावा भरलेला आहे पाण्यानं आणि सुंदर ती वनराई, आपली नगरी जशी वृक्षानं सुशोभित आहे तसं तलावाच्या भोवताली सगळे असणारे वृक्ष, आणि त्याच्यामध्ये काठेवर दोघही फिरत आहेत. फिरता फिरता गप्पा रंगल्या. गहिनीनाथ महाराज हे योगी आणि कबीरजी हे भक्त नामधारक. कबीरजी म्हणू लागले भगवत प्राप्तीचं सर्वात श्रेष्ठ साधन जर कोणतं असेल तर नामसंकीर्तन, भगवंताचं नाम. आणि गहिनीनाथ म्हणू लागले भगवत प्राप्तीचं विशेष साधन जर कोणतं असेल तर योग. योगाच्या बलावर देवाला प्राप्त करून घेता येतं. आणि कबीरजी म्हणू लागले नामचिंतनाच्या जोरावर देव प्राप्त करून घेता येतो. दोघं आपल्या आपल्या साधनाचा विशेष भाव वाढवायले, आपली आपली भूमिका ते पटवून द्यायले. त्याच्यात झालं असं काय, गहिनीनाथ महाराज म्हणले नाही हो, जरा विचार करा, योगच श्रेष्ठ आहे. कबीरजी म्हणले नाम भक्ती श्रेष्ठ आहे. म्हणले परीक्षा घेऊ. म्हणले काय परीक्षा घ्यायची? तुम्ही योगाच्या बलावर या पाण्यात उतरायचं आणि काय रूप घ्यायचं ते घ्यायचं, किंवा जिथं जाऊन बसायचं तिथं बसायचं पाण्यात. नाम भक्तीच्या जोरावर मी तुम्हाला ओळखायचं, पुन्हा नाम भक्तीच्या जोरावर मी पाण्यात जायचं, तुम्ही योगाच्या बलावर ओळखायचं. ज्याला ओळखता येणार नाही त्यांना आपलं साधन मागं घ्यायचं आणि पुढच्याच्या साधनाला होकार द्यायचा, ते श्रेष्ठ ठरवायचं. परीक्षा सुरू झाली. गहिनीनाथ महाराज पाण्यामध्ये उतरले. योगाच्या बलावर त्यांनी सूक्ष्म रूप घेतलं आणि एका माशाच्या पोटात जाऊन बसले. कबीरजी पाण्यामध्ये उतरले. आता शोध घेण्याकरता परीक्षा सुरू झाली आणि कबीरजींनी सगळीकडे कटाक्ष टाकला पाण्यात. बरोबर तो मासा दिसला त्यांना. माशामध्ये दडून बसलेले सूक्ष्म रूपातले गहिनीनाथ दिसले. अगदी अलगत त्या कबीराने त्या माशाची शेपटी पकडली आणि त्या माशाला पाण्याच्या बाहेर काढलं. पाण्याच्या बाहेर काढल्याबरोबर तो मासा तडपडू लागला आणि आवाज दिला कबीरजीने, ओ गहिनीनाथ महाराज या बाहेर.
आले गहिनीनाथ महाराज बाहेर, हात जोडला, म्हणले मानलं तुम्हाला आणि मानलं तुमच्या साधनाला, खरंच श्रेष्ठ साधन आहे तुमचं. अहो मी एवढं सूक्ष्म रूप घेऊन बसलो तरी तुम्ही मला ओळखलंय. तेव्हा कबीरजी म्हणले आणखी परीक्षा पूर्ण झाली नाही, आता मी उतरायचंय पाण्यात आणि तुम्ही ओळखायचंय. ठीक आहे. कबीरजी पाण्यामध्ये उतरले, जिथं बसायचं तिथं बसले आणि गहिनीनाथ महाराज आता शोध घेऊ लागले. योगाच्या बलावर गहिनीनाथ महाराज पाण्यामध्ये सगळीकडे पाहू लागले, पण कबीरजींचं काही दर्शन होईना. मासा बघितला, मगरी बघितल्या, सुसरी बघितल्या, किडा कीटक जेवढे काही पाण्यात होते त्या सगळ्यांच्या पोटात जाऊन बघितलं, पण कबीरजींचं काही दर्शन होईना. कबीरजी काही दिसत नाहीत. शेवटी हातबल झाले. 1.5 तास, 2 तास, 2.5 तास, 3 तास झालं. गहिनीनाथ बाहेर आले पाण्याच्या तलावाच्या आणि आवाज दिला, कबीर महाराज या बाहेर, मी माझा योग माग घेतो आणि तुमची भक्ती पुढे करतो. तुमची भक्ती आणि नामसंकीर्तन साधन श्रेष्ठ आहे हे मी आता मानतोय. नाही ओळखता आलं मला योगाच्या बलावर तुम्हाला, या बाहेर. कबीरजी बाहेर आले. बाहेर आल्याबरोबर गहिनीनाथ महाराजांनी वंदन केलं. कबीर महाराज, तुम्ही नामभक्तीच्या जोरावर नेमकं पाण्यामध्ये काय झाला होतात? मासा झाला होतात का, सुसर झाला होतात का, मगर झाला होतात का, किडा कीटक झाला होतात का, शेवाळ झाला होतात? नेमकं तुम्ही काय झाला होता ते कळत नाही, मी सगळं पाहिलं. त्यावेळेस कबीरजी हसले. ते म्हणले, नामसंकीर्तनाच्या जोरावर मी पाण्यामध्ये मासा झालो नाही, सुसर झालो नाही, मगर झालो नाही, किडा कीटक झालो नाही, शेवाळ झालो नाही, पाणीच झालो. हे विशेषत्व आहे, ही विशेषता आहे. देव पहावया गेलो आणि ते देवची होऊन ठेलो. जो अंतकरणामध्ये द्वैत भाव आहे, तो द्वैत भाव संपूर्ण टाकण्याचं सामर्थ्य कोणत्या साधनात आहे? तर कीर्तन साधनात आहे. म्हणून या साधनाची महती तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग.
हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप. कीर्तन चांगलंय म्हणतात, पण इथं दुरुक्ती वापरली, म्हणजे दोनदा शब्द उच्चार केलेला आहे. मराठीमध्ये एक शब्द जर दोनदा उच्चारला तर दुरुक्ती नावाचा दोष, पण इथं तो दोष येत नाही. पहा, त्याचं विशेषत्व वाढवण्याकरता दोनदा शब्द वापरलाय. कधी कधी व्यवहारामध्ये एकच शब्द आपण दोनदा वापरतो. येणाऱ्या 5 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही त्या लग्नाला कीर्तन सांगवले बरं का दाजी. हा, येणाऱ्या 5 तारखेला माझ्या मुलीचं लग्न आहे, तुम्ही त्या लग्नाला यायचं म्हणजे यायचं. दोनदा शब्द वापरला. यायचं म्हणजे यायचं. मी तुमची वाट पाहणार म्हणजे पाहणार. तुम्ही आल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणजे नाही. दोनदा शब्द वापरले. मग त्या व्यक्तीनं विचार केला, एवढं महाराज जर आदरानं सांगत असतील तर 5 तारखेला आपण लग्नाला जायचं म्हणजे जायचं. यायचं म्हणजे यायचं म्हणलं की जायचं म्हणजे जायचं. थोडासा त्याच्यामध्ये भाव वाढला. आणि सहज कुणाला बाजूच्याला सांगायचंच नाही येणाऱ्या 5 तारखेला. जमलं तर या, ते त्याला जमत नाही. एकेरी म्हणलं की जमत नाही. पण एका शब्दाला विशेष दोनदा जर या ठिकाणी उच्चारलं तर त्याचं महती वाढते. इथं तुकोबारायांनी कीर्तन आणि चांग हे शब्द दोनदा उच्चारलेत. कीर्तन चांग आणि होय अंग हरिरूप. आता याच्या पाठीमागलचा भाव जर आपण पाहिला तर चांग दोनदा शब्द वापरले. चांग काही गोष्टी ऐका चांगल्यात चांगल्या असतात, काही गोष्टी चांगल्यात वाईट असतात, काही गोष्टी वाईटात चांगल्या असतात आणि काही गोष्टी वाईटात वाईट असतात. 4 प्रकार पडतात. वाईटात वाईट, चांगल्यात चांगलं, वाईटात चांगलं आणि चांगल्यात वाईट. आता वाईटात चांगलं काय? कीर्तन झालं. उदाहरण, कीर्तन झालं आणि महाराज नारळ प्रसाद घेतला, जेवण झालं, निघाले. गाडीच्या जवळ आले, गाडीच्या पुढच्या टायरकडे बघितलं तर पुढच्या टायरनं घाली लोटांगण. पुढचं टायर पंक्चर झालंय. महाराजांचा चेहरा एकदम पडला. कार्यकर्ते म्हणले, काय झालं महाराज? अरे म्हणले, पंक्चर झाली, उद्या प्रवास लांबचा आहे. आता गाडी पंक्चर झाली, हे चांगलं झालं का वाईट झालं? काय झालं? वाईटच झालं की. गाडी पंक्चर व्हायला नाही पाहिजे, वाईट झालं. सगळे म्हणाले वाईट झालं, सगळे म्हणाले वाईट झालं. पण एक तरुण उमदा कार्यकर्ता पाठीमागून आला, त्यालाही कळालं ही गाडी पंक्चर झाली. पण तो म्हणला, महाराज एवढं मनाला लागून घेऊ नका, हे झालं तेच चांगलं झालं. महाराज थोडं राग म्हणले, असं का हो? ते म्हणले, थांबा मी सांगतो. पंक्चर झालं टायर, हे वाईटच झालं, पण गावातच कळालं हे चांगलं झालं. गावातच जागेवर पंक्चर झालं हे चांगलं झालं. वाटतं जर पंक्चर झालं असतं तर काय केलं असतं? इथं कार्यकर्ते आहेत, सुविधा आहे, स्टेपनी काढतील, जॅकवर गाडी चढवतील, लगेच बदल करतील तुम्ही, आणि गाडी ते पंक्चरही काढून देतील, काळजी करू नका. याला म्हणतात वाईटात चांगलं. आता दुसरा प्रकार आहे चांगल्यात वाईट. गरीब माणूस, मोलमजुरी करणारा, बाजारच्या दिवशी शहरामध्ये गेला, सगळा बाजार खरेदी केला, पण त्याला सवय येताना 100 रुपयाचं का होईना काय लावायचं? तिकीट लावायचं. नेमकं लॉटरीचं तिकीट 100 रुपयाचं त्यानं लावलं. माणूस गरीब, त्याचं भाग्य उदयाला आलं. पुढल्याच आठवड्यामध्ये पुण्यनगरीवर सोडत क्रमांक दिला आणि त्यानं ते तिकीट खिशातलं काढलं. ते निकालाचा सारा तो नंबर त्यानं पाहिला आणि आपल्या तिकिटाचा नंबर समन्वय जुळला. जशाला तसं ते नंबर आला. एवढा आनंद झाला, सगळ्या गावात चर्चा. गरीब माणसाला 10 लाख रुपये लॉटरीचं तिकीट लागलं, 10 लाख रुपये मिळाले. हे चांगलं का वाईट? चांगलं झालं. अहो, 2 मित्राला घेतलं आणि तो व्यक्ती, तो मजूर असणारा त्या दुकानामध्ये लॉटरीच्या गेला. त्या लॉटरीच्या दुकानदार मालकानं ते 10 लाख रुपये गाठोड्यामध्ये बांधूनच ठेवलेले. 500च्या नोटाचे बनला असणारे 20 बांधून ठेवलेले. ते काढले जशाला तसे बनलं आणि गरीब माणसाच्या हातात ठेवले. आयुष्यात एकत्रित एवढी रक्कम त्यानं कधीच पाहिली नाही. लॉटरी लागली हे चांगलं झालं, पण एकदम 20 लाख रुपये 10 लाख रुपये डोळ्यानं बघितले आणि एकदम ते काय झालं, गप झालं, अटॅक आलं त्याच्यात गेलं. याला काय म्हणायचं? चांगल्यात वाईट.
आता तिसरा प्रकार आहे वाईटात वाईट. चोर घरामध्ये शिरले, सगळंच धन लुटलं, हे झालं वाईट. पण त्या घरमालकानं नेमकं बाहेर चोर पडत असताना मागून कवटाळून धरलं. चोर तयारीत असतात, मालक तयारी नसतो. मागल्या चोराने काट्याचा मार दिला, एकानं पिंडरीवर मारलं, पाय फ्रॅक्चर झाला, हात फ्रॅक्चर झाला, मणक्यात गॅप पडला आणि कोल मोडून खाली पडलं. ते चोरी झाली हे वाईट झालं, आणि त्याच्यात शरीरही अपंग झालं, हे वाईटात वाईट. आता कळालं आपल्याला. आणि शेवटचा प्रकार आहे चांगल्यात चांगलं. आता चांगल्यात चांगलं काय आहे? यजमानाने जेवाय बोलवलं, जेवण सुंदर झालं, पंचपक्वानाचं जेवण. काय जेवण झालं? जवळजवळ 56 पदार्थ ताटामध्ये आहेत. वेगवेगळ्या कोशिंबिरी, वेगवेगळे लोणचे, वेगवेगळ्या भाज्या, वेगवेगळे स्वीट आयटम. महाराजांनी तृप्त होईपर्यंत जेवण केलं. आता जेवण चांगलं झालं म्हणजे हे चांगलं. महाराज जेवण करून निघाले, तेवढ्या त्या यजमानानं थांबा थांबा महाराज. महाराजाला जेवण करून गेल्यानंतर असं रिकाम्या हातानं पाठवून लागतात, काहीतरी द्यावं लागतं. 11,000 रुपये महाराजाच्या, फक्त ऐका, डोकं लावू नका. 11,000 रुपये हातात ठेवले. ह्याला काय म्हणायचं? चांगल्यात. आता चांगलं कळालं तुम्हाला? चांगल्यात चांगलं, वाईटात वाईट, चांगल्यात वाईट आणि वाईटात चांगलं. हे व्यवहारातले उदाहरण आहेत. आता हेच जरा परमार्थात घ्या. काही साधनं चांगल्यात वाईट आहेत, काही साधनं वाईटात चांगले आहेत, काही साधनं वाईटात वाईट आहेत, आणि एकच साधन असं आहे ते चांगल्यात चांगलं आहे, कीर्तन. विठ्ठल 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 विठ्ठल. जे चांगल्यात चांगलं साधन आहे ते कीर्तन साधन आहे. म्हणून कीर्तन चांग आणि कीर्तन चांग, हे कारण आहे. आणखी एक कारण आहे पहा. काही गोष्टी आरंभाला चांगल्या आहेत मायबाप, परिणाम चांगला होत नाही. काही गोष्टी आरंभाला वाईट आहेत, परिणामाला मात्र चांगले आहेत. काही गोष्टी आरंभालाही कडू आहेत, वाईट आहेत, आणि परिणामालाही वाईट आहेत. पण एकच अशी गोष्ट आहे जी आरंभालाही चांगली आहे आणि परिणामालाही चांगली आहे. आरंभ चांगला आणि परिणाम वाईट आहे. उदाहरण जर सांगायचं झालं तर आरंभ चांगला पण परिणाम वाईट होतो. हे गुळ, आरंभाला गुळ गोड आहे, आरंभाला साखर गोड आहे, पण तीच गुळ आणि तेच साखर जर सारखं खात राहिलो तर आपण, तर परिणाम एक दिवशी शुगर वाढते. डॉक्टर टेस्ट करतात, 400 पार केलेली आहे. आता तुमच्या शरीरात शुगरचं प्रमाण जास्त झालंय, आता तुम्ही शुगर बंद केली पाहिजे. इथून पुढे गोड खाणं बंद, गोडकडं पाहणं बंद, आणि गोड बोलणं सुद्धा बंद आहे. का? शुगर वाढली. आरंभाला गुळ गोड आहे, पण परिणामाला काय आहे? वाईट आहे, परिणामाला कडू आहे. आणखी उदाहरण देईल. आपण सगळे ग्रामीण भागातले आहोत. गावरान मिरची आता 12 महिने मिरची बाजारात उपलब्ध आहे. पण जुन्या काळामध्ये मात्र फक्त खरीपातच मिरची यायची. ती मिरची श्रावण महिन्यातल्या पहिल्या आठवड्यात तरी तिचा पहिला तोडा यायचा, आणि पहिल्या तोड्याची ती मिरची, गावरान मिरची, ती मिरची घरी आणली सुनानं. सासूबाईनं ती तव्यावर चांगली भाजली. तवा शांत झाला, तवा खाली घेतला, थोडंसं खडी मीठ मध्ये टाकलं, 2-4 लसणाच्या कुड्या टाकल्या, थोडेसे कडीपत्त्याचे पानं टाकले, कोथिंबीर थोडीशी टाकली, थोडेसे तीळ टाकले, गावरान बारक कारळ टाकलं, थोडेसे शेंगदाणे टाकले, बस झालं म्हणा काय ते. बरं, हे सगळं टाकलं आणि त्याचा असा ठेचा रगडा बनवला. काय ठेचा बनला म्हणता? म्हातारीच्या हातचा ठेचा आहे. चांगला ठेचा बनला हिरव्या मिरच्याचा. भाकरी चुलीवरच्याच आहेत. गडी रांगडा जेवाय बसला, 2-2.5 भाकरी खाणारा, पण ठेचा चांगला सुरुवातीला जमला. आता ठेचा चांगला जमला आणि खाल्ला. आरंभाला ठेचा गोड आहे, परिणाम कीर्तनातून उठवायला, हे परिणाम आहे. आरंभ गोड, परिणाम मात्र कडू आहे. पहिला प्रकार. आता दुसरा प्रकार जर पाहायला गेला तर आरंभ कडू आहे पण परिणाम गोड आहे. कडुलिंबाचा पाला आरंभाला कडू आहे. आपलं चरक संहिता, चरक महाराज आयुर्वेदामध्ये फार मोठे असणारे या ठिकाणी महात्म्य होऊन गेले. काय हिंदू धर्म आणि काय असणारे या ठिकाणी ते वाङ्मय. चरक महाराजांनी सांगितलं, चैत्र महिन्यामध्ये 1 महिनाभर जर सूर्य उदयाला ते कडुलिंबाचा कोवळा पाला जर सेवन केला थोडासा, तर 11 महिने पित्त वात आणि कफ याचा प्रकोप होत नाही. हे सामर्थ्य आहे त्या कडुलिंबाच्या पाल्यामध्ये, थोडासा प्रमाणामध्ये. आरंभाला कडुलिंबाचा पाला कडू आहे
परिणामाला कसा आहे? गोड आहे. परिणाम गोड आहे. आता तिसरा प्रकार आहे, आरंभही कडूच आहे आणि परिणामही कडूच आहे. आरंभही वाईट आहे आणि परिणामही वाईट आहे असं म्हणतात. ते घेत असताना डोळे बंद करावे लागतात, नाक वाकडं होतं, तोंड वेडं वाकडं केलं जातं आणि कसा तरी ते गुटखा माहिती नाही ऐकलंय आणि ते घेतात महाराज. आरंभ कडूच आहे आणि परिणाम, अहो सुकर जिथं लोळतात, कुत्रे जिथं लोळतात तिथं लोळावं लागतं. परिणाम वाईट, आरंभही वाईट, परिणामही वाईट. आरंभही चांगला आणि परिणामही चांगला. कीर्तनाचा आरंभ रामकृष्ण हरी आणि परिणाम ज्ञानदेव तुकाराम. म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन सांग कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. होय हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. हे कीर्तन सांग, कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. अंग हरी रूप होतं महाराज. आता आम्ही कीर्तन बऱ्याच दिवसानं ऐकायलो, बऱ्याच दिवसानं आम्ही कीर्तन या ठिकाणी करायलो, पण ती अनुभूती काही आम्हाला येईना. बदल आमच्यात का होत नाही? बदल आमच्या वेशभूषेत झाला, बदल परिस्थितीत झाला, बदल व्यवहारात झाला, बदल सगळ्या दृश्य गोष्टीमध्ये झाला. आमच्यामध्ये बदल का होत नाही? त्याचं कारण आहे, त्या अवस्थेला आम्ही आणखी जाऊन पोहोचलेलो नाही. ती अवस्था फार महत्वाची आहे, त्या अनुभूती येणं फार महत्वाची आहे. ती त्या महात्म्यांना त्यातून अनुभूती आली. ज्ञानोबा म्हणतात, तरी कीर्तनाचे नि नटनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, ते तर नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमाव कळानली तीर्थे ठाया वरून उठवली, यमलोकीची खुंटली राहटी अवगी. यमू मने काय यमावे, दमू मने कवना ते दमावे, तीर्थ मने काय खावे दोष ओकदासी नाही. ऐसे माझी येनी नाम घोषे, हरती सकल विश्वाचे दुःखे. हे जगची महासुखे दुमदुमती भरले. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग अन होय अंग हरिरूप. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण, मग काही नोहे बाधा. काम दुर्जनाचे क्रोधा. अंग हरिरूप होतं, पण त्याला ती अनुभूती यावी लागते. अमरावतीमध्ये आता बाजारपेठ फार मोठी झाली, पण अमरावतीमध्ये गाडगे बाबा सकाळी पूर्ण अमरावती असणारी ती नगरी स्वच्छ केली आणि रात्री कीर्तन, एक पात्री कीर्तन बाबांचं. कीर्तन असं रंगलं, असं रंगलं, असं रंगलं. त्या चालू कीर्तनामध्ये एक कार्यकर्ता स्टेजवर आला आणि गाडगे बाबांना हळूच म्हणतो, बाबा कीर्तन बंद करा. बाबा म्हणले, ही भक्ती आहे बाबा, ही भक्ती अर्ध्यावर बंद करता येत नाही. हे हजारो समाज पुढे कीर्तन ऐकण्याकरता आतुर होऊन बसलेला आहे आणि तुम्हाला कीर्तन बंद करायला होतो. काय काय झालंय काय नेमकं कीर्तन बंद करण्यासारखं? त्यावेळेस त्या कार्यकर्त्यानं सांगितलं, बाबा तुमचा एकुलता एक गोविंदा नावाचा मुलगा मरण पावलाय, त्याच्या अंतविधीला जायचंय, आपल्याला कीर्तन बंद करावं लागेल. बाबा थोडंच दुःखी झाले, पण लगेच उत्तर दिलं, अरे म्हणले मला वाटलं काही वेगळी बातमी आहे, याच्याकरता कीर्तन कुठं बंद करायचे असतात का? त्यांचे शब्द आहेत, किती मेले कोट्यानं कोटी आणि काय रडू एकासाठी. याच्यासाठी मी रडावं का? कीर्तन तर करावंच लागणार आहे, कीर्तन बंद करता येत नाही. ही आलेली अनुभूती होय अंग हरिरूप. म्हणून गाडगे बाबांची प्रतिमा बघितली की वंदनच करावं वाटतं. अंगच हरिरूप केलं. विठ्ठल 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 विठ्ठल. अशा कीर्तनामध्ये
धावून येतो. लोहगावच्या हनुमान मंदिरामध्ये जगद्गुरु तुकोबारायचं कीर्तन आहे आणि हे कीर्तन आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं. महाराज वेळेतला वेळ काढून कीर्तनाला उपस्थित राहायचे. सोबत कुणी नाही, शस्त्र बरोबर नाही, कीर्तन ऐकाय जायचंय. निश्चिम असणारी या ठिकाणी श्रद्धा तुकोबारायच्या वचनावर आणि चालू कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज समोर येऊन बसले. कोणी सांगितलं काय कसं कळालं काही माहिती नाही. चाकणच्या पठाणाला ही गोष्ट कळाली. छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायच्या कीर्तनात समोर जाऊन बसलेले आहेत. हजार असणारे पठाण सोबत घेतले आणि त्या चाकणच्या त्या पठाणानं वेढा घातला लोहगावच्या असणाऱ्या हनुमान मंदिराला. महाराजांच्या लक्षात आलं छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकण्याकरता पुढे बसले आहेत आणि पठाणानं वेढा घातलाय. त्याच्यातल्या एका सैनिकानं त्या सेनापतीला त्या पठाणाला विचारलं, पठाणजी करायचा का हल्ला, पकडायचं का शिवाजी महाराजांना, घ्यायचं का बाजूला? तेवढ्यामध्ये पठाणानं सांगितलं, चालू कीर्तनात विक्षेप करणं म्हणजे मरण आहे. पठाणाला कळत होतं त्यावेळेस कीर्तनामध्ये विक्षेप करायचा नाही, तिथं जायचं नाही, कीर्तन बंद करायचं नाही. कीर्तन होऊ दे, आरती होईल त्यावेळेस आपण पकडू शिवाजी महाराजांना. कुणी सोबत नाही, शस्त्रही जवळ नाही. ऐका, पांडुरंगाचा धावा माझ्या तुकोबारायांनी केला. देवा, या रयतेचा राजा समोर येऊन बसलेला आहे. लाख मेले तरी चालते पण लाखाचा पोशिंदा मरता कामा नाही. माझ्या महाराजांच्या छत्रपतीच्या जर देहाला, छत्रपतीच्या जर जीवाला काही धोका झाला तर मी तुझं तोंड बघणार नाही, काहीतरी करावं लागेल. कीर्तन संपलं, जय विठ्ठल झालं, आरती झाली, ज्ञानदेव तुकाराम भजन झालं, सगळे श्रोते उठले. आता पठाणाचे सैनिक जागे होते, तत्पर होते, तलवारी हातात होत्या. पण झालं काय, प्रत्येक श्रोता छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागला. हो यांग हरी रूप. सगळे छत्रपती शिवाजी महाराज दिसू लागले. महाराज आता 10-5 या गलीला गेले की 10-5 पठाण त्या गलीला, 10-5 या गलीला गेले की 10-5 त्या गलीला. छत्रपती इधर आहे, छत्रपती इधर आहे, छत्रपती इधर गए. त्याच्यामध्ये झालं काय, सगळेच गेले आणि महाराज आणि छत्रपतीच तिथं राहिले. एकमेकाला आलिंगन दिलं आणि योग्य वाटेनं तुकोबारायांनी महाराजांना पुन्हा किल्ल्यावर पाठवलं. कीर्तन चांग, कीर्तन चांग, हो अंग हरिरूप. हा कीर्तनाचा महिमा आहे. आणखी काय सांगावं. हात ज्यांचे गेले, रांगत मूल ज्यांनी चिखलामध्ये चिखल करून टाकलं ते गोरोबा काका. पण तेच गोरोबा काका ज्यावेळेस नामदेव महाराजांच्या कीर्तनात वाळवंटामध्ये नामदेव महाराज म्हणले जरा हात उंच करा आणि हाताने टाळी वाजवा, त्यावेळेस घळघळ घळघळ अश्रू असणारे गोरोबा काकाच्या नेत्रातून वाहू लागले. ईश्वरा, पांडुरंगा, मीच माझे हात या ठिकाणी तोडून घेतले. आज वाटतंय कीर्तनामध्ये टाळी वाजवावी. महाराज ज्याला नाही त्याला वाजवावी वाटते आणि ज्याचे आहेत तेवढं टेन्शन घेऊच नका, पहिला दिवस आहे. टाळी कीर्तनामध्ये वाजवावी वाटते. आपल्याला काय करावं, हात नाहीत. पण हात उंच करा म्हणल्यानंतर ते तुंडे हात असणारे वर केले. पण काय महाराज परिणाम, कीर्तनाचा परिणाम पहा. त्या कीर्तनामध्ये तुरु 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 लेकरू आलं. गोरोबा काकाचं काय योग आला, हे लेकरूही आलंच की हो. आणि तुंड्या हाताला ते अंकुरित हात झाले आणि गोरोबा काका हातानं टाळी वाजवू लागले. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. हा महिमा असणारा या कीर्तनाचा आहे. आणखी एक फायद्याचं आहे कीर्तन. समाजातल्या अनिष्ट प्रवृत्तीचं उच्चाटन करतं आणि सदप्रवृत्तीचं बीजरोपण करण्याचं काम कीर्तन करतं. म्हणून कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, हरी
रूप फक्त ते उतरावं लागतं आतमध्ये. आतमध्ये उतरलं की बदल होतो पहा. होय अंग हरिरूप. हरिरूप अंग होण्याकरता बदल आतून करावा लागेल. बाह्य रंगानं बदल करून काही उपयोग नाही. आतून बदलावं लागेल. आतून बदलावं लागेल. विचारानं बदल. विचार महत्वाचा आहे. ते अकबर बिरबलाचा कथा संग्रह आहे. त्याच्यामध्ये एके दिवशी अकबर ते घ्या लेकरू ज्याचं एकदा बरं वाटतंय पुन्हा नाही बरं वाटत. ते अकबर बिरबलाला म्हणतो, बिरबलजी मुझे बम्मन बनाव. ऐकायलात का? अकबर बिरबलाला काय म्हणतो, मुझे बम्मन बनना है, म्हणजे मला ब्राह्मण व्हायचंय. हे अकबराचं बोलणं ऐकलं आणि बिरबलाला तर चक्करच आली. 2 दिवसा अगोदरच बकरी ईद झाली होती आणि अकबर काय म्हणते, मुझे बम्मन बनाव, मला ब्राह्मण व्हायचंय. काय असतं पहा, मोठ्या माणसाजवळ जर टिकायचं असेल तर मोठा माणूस जसं म्हणतो तसं हो म्हणायची सवय असली पाहिजे. मग ते जसं म्हणतील, सूर्य उदय पश्चिमेला होतो, होय मालक बरोबरच आहे, पश्चिमेलाच होतो, मी रोज तिकडेच दर्शन घेतो, असं ज्याला म्हणता येतं तोच माणूस तिथं टिकतो. बिरबल हजर जबाबी. बिरबल म्हणतो, राजेसाहेब ब्राह्मण व्हायचंय, काय तुमच्या डोक्यात खुळ आलंय? नाही म्हणले, मला ब्राह्मण व्हायचंय, काय लागतं ते सांग. बिरबलाने विचार केला, राजाची म्हणजे लहर असते. राजहट्ट, बालहट्ट, स्त्री हट्ट हे काही कायम नसतो. जसं लेकरू एखाद्या गोष्टीचा हट्ट करतं, मला गोट्या पाहिजे, गोट्या पाहिजे, कुरकुरे मिळाले की गोट्या विसरतो. हा, त्याला ते गोट्या आठवण राहत नाही. तसंच राजा विसरून जाईल, काहीतरी मार्ग काढला पाहिजे. बिरबल हुशार, तर मला राजेसाहेब तुम्हाला मी ब्राह्मण बनवतो. ब्राह्मण बनवाईल पण त्याच्याकरता एक पुढे अडचण आहे. म्हणजे काय, आमच्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला मुहूर्त लागतं. सगळ्या गोष्टी मुहूर्तानच. घर बांधायचं मुहूर्त, पाया खोदायचा मुहूर्त, पाडायचं मुहूर्त. एवढंच नाही, बॉम्बलायचं सुद्धा मुहूर्त आहे आमच्याकडे. एरवी नाही, शिमग्यालाच बॉम्बलायचं, हे मुहूर्त आहे. आता तुम्हाला ब्राह्मण व्हायचं म्हणल्यानंतर मुहूर्त लागेल. राजा मला कोणतं मुहूर्त सांग. मार्गशीर्ष महिन्यातला अमावस्याचा पर्व काळ शनिवारी यावा लागतो. मार्गशीर्ष महिना, अमावस्या तिथी आणि वार यावा लागतो शनिवार. शनिवारी जर मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या आली तर त्या तिथीला तुम्हाला काय बनवता येईल, ब्राह्मण बनवता येईल. ते म्हणले, बघा या वर्षीचं पंचांग. म्हणले, या वर्षी गुरुवारी आली आहे, आणा बाजारातून. पुढल्या वर्षी शुक्रवारी आली, आणा त्याच्या त्याच्या पुढल्या वर्षी आली शनिवारी. 3 वर्षे. बिरबल म्हणला, 3 वर्षात हे विसरून जातील. 3 वर्षे सांगितलं मुहूर्त. मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या शनिवारी आली की तुम्हाला ब्राह्मण बनवतो. बरोबर मार्गशीर्ष महिना 3ऱ्या वर्षातला उगवला आणि राजानं आठवण करून दिली, बिरबल मार्गशीर्ष महिन्यातली अमावस्या या वर्षी शनिवारी आहे, आठवणीत आहे का? बिरबल म्हणला, आहे हो यांच्यात आठवण. आता काय करावं? आणि नेमकी ती अमावस्या, सूर्य उदय झाला. बिरबल अकबराला घाई आहे, आता कधी एकदा मी ब्राह्मण बनू, कधी एकदा मी ब्राह्मण होईल, कधी एकदा मी ब्राह्मण होईल. बिरबलानं केलं काय, बिरबलानं नदी गाठली. 9 वाजले, 9:30 वाजले, 10 वाजले तरी बिरबलाचा यायचा पत्ता नाही. आणि अकबर तर वाट बघायला आहे. नौकर पाठवले. त्या घरच्याने सांगितलं, बिरबलजी सकाळीच नदीकडे गेलेत, का गेलेत माहिती नाही. दुपारचे 12:30 वाजले तरी बिरबलचा पत्ता नाही. शेवटी अकबर नदीवर गेला आणि बिरबल काय करतो ते पाहू लागला. तर बिरबल काय करायलाय, पाण्यामध्ये गाडं उभा केलंय, त्याला साबण लावायचं आणि पुन्हा त्याच्यावर पाणी टाकायचं आणि जरा लांबून बघायचं त्या गाढवात काही बदल झालाय का. ते 2 तास बघितलं अकबरानं. अकबर चिल्ला जवळ आला बिरबलच्या. बिरबलाला म्हणतो, आजचा शनिवारचा मुहूर्त घालवतो का असं करून? ते म्हणले, काय झालं राजेसाहेब? अरे या मुहूर्ताची मी 3 वर्ष झालं वाट बघायलोय आणि तू इथं काय करायला? गाढवाला काय नाही नाहू घालायला, गाढवाला काय या ठिकाणी धुवायला? तो म्हणला, राजेसाहेब तुम्ही बघायला किती साबण पार केले, लक्स, हमाम, डेटॉल, रेक्सोना, मेडिमिक्स, हे सगळे साबण लावून बघितले, व्हील लावलं, कपड्याचे लावले, अंगाचे लावले, पाणी टाकले, तरी याच्यात बदल व्हायला तयार नाही. ते म्हणले, नेमका करायलाय काय? म्हणले, एक दिवशी मला तुम्ही जसं विचारलं तसं या गाढवानं मागं मला विचारलं होतं, मला घोडं व्हायचंय.
मला काय व्हायचंय, घोडं व्हायचंय. मी त्याला सांगितलं होतं मार्गशीर्ष महिन्यातला शनिवार आमुष्याला आला की काय तुला मी घोडं बनवतो. आजची ही मुहूर्ताची घडी आहे. मी सकाळपासून प्रयत्न करायलो याला साबण लावू धुवायचा, पण याच्यात काही परिवर्तन होईनाय. या गाढवाचं घोडं काही होईनाय. महाराज अकबराला राग आला. किती मूर्ख आहेस रे म्हणले, कुठं साबणानं आणि मुहूर्ताच्या जोरावर गाढवाचं घोडं होत असतं का? बिरबल म्हणला मी मूर्ख आहे, तुम्ही महामूर्ख आहात. आता पुढचं सांगत बसत नाही, व्हिडिओ चालू आहे. सांगायचं तात्पर्य बाह्य रंगानं बदलून वाल चालत नाही, अंतकरणातून बदलावं लागतं. कीर्तन हे अंतकरणातून बदलाय भाग पडतं. म्हणून कीर्तन चांग हो यांग हरिरूप, हे अंगच हरिभूत होतं. पण कधी होईल असो ऐसा कोटे आटवची नाही, आणि देहीची विदेही भोगू दशा. पण त्या अवस्थेनं कीर्तन करावं लागेल. मग ती कोणती अवस्था? दुसऱ्या चरणात प्रेम चंदे नाते
छंदे नाचे डोले हरपले देह भाव. कोणत्याही गोष्टीमध्ये प्रेम पाहिजे. प्रेम म्हणजेच आवड. आवडीने केलेली ती गोष्ट परिपूर्णता या ठिकाणी प्राप्त करून देत असते. कीर्तनामध्ये भगवत नाम चिंतनामध्ये महत्वाचं आहे प्रेम. मूळ भांडवल जर काय असेल तर ते प्रेम आहे. भजन किती केलं याला महत्व नाही, पाठ पाठांतर किती केलं याला महत्व नाही, ते प्रेमाने किती केलं याला विशेष महत्व आहे. प्रेम महत्वाचं आहे. प्रेम तुका म्हणे एका जनार्दनी प्रेम अति गोड आणि अनुभवे सुरवाड जाणतील. भजनात प्रेम पाहिजे, कीर्तनात प्रेम पाहिजे. नाथ महाराजांचा हरिपाठ आपल्याला बहुतेक पाठ आहे आणि त्या हरिपाठात एक प्रमाण आहे. नाथ महाराज म्हणतात प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचून काय. महाराज म्हणतात भजनात कीर्तनात प्रेम नसेल तर काय. उदाहरणं दोन दिलेत पहा. एकनाथ महाराजांची उदाहरणं आहेत. अख्खा श्रावण महिना पोती वाचली, अर्थच कळाला नाही, उपयोग आहे का. काशीखंड लावला आणि सूचक जे होते ते नेमके त्या दिवशी आले नाही. वाचणारे आले, वाचक आले पण सूचक आले नाही. आता नेम तर बंद करता येत नाही, मग कुणीतरी बसवावं. मग एक हुशार माणूस बसवला. म्हणजे सांगा जसं जमल तसं. आता म्हणजे मला नाही कळत, सांगा जसं जमल तसं. पण माणूस हुशार होता, हजर जबाबी. वाचकानं ओवी वाचली. आता त्या सूचकाच्या सांगणाऱ्याच्या डोक्यावरून गेली. त्या ओवीचा संदर्भच लागला नाही. पण हुशार तर मला काय श्रीधर स्वामी बोलतायत, बोला पुढे. ते पुढची ओवी म्हणली. ते म्हणले मागल्याच ओवीचा संदर्भ या ओवीत आलाय, बोला पुढे. तिसरी ओवी म्हणले या ओवीमध्ये तर श्रीधर स्वामी काय बोलायलेत आता तुम्हालाही कळना मलाही कळना, बोला पुढे. याच्यामध्ये 190 ओव्या त्या अध्यायातल्या झाल्या. यांनी फक्त एकच सपाटा लावला, बोला पुढे. नाथ महाराज म्हणतात काय उपयोग आहे त्या पोथीला. पोथी तशी वाचून काही उपयोग नाही, अर्थ महत्वाचा आहे. आणि आणखी एक उदाहरण दिलं एकनाथ महाराजांनी. म्हणले एक सुंदर मोती नथ आणली बाजारातून मालकानं. 7,500 रुपयानं सोयाबीन इकलं नाही, कापूस इकला 10,000. 10,000 कापूस गेला. मालकाला एवढा आनंद झाला. येताच नथ आणली महाराज. काय नथ, ती ठसठशीत नथ. आणि ती नथ आणली. अंगणामध्ये मालक आल्याबरोबर आवाज दिला, हे बघ काय आणलंय बघित, ऐकलं का. तिनं हातचं काम खाली टाकून दिलं आणि धावत अंगणात आली. म्हणजे काय आणलं बघू. मग ती पर्समध्ये पन्नीत पुडी, त्याच्यात गुलाबी कागद आणि कागदामध्ये नथ पाहिली आणि तिला आनंद झाला. म्हणजे मालक कुणा करता. अगं वेडी तुझ्या करता. आम्ही मध्ये ते हात केला नाही, कधी तुम्हाला म्हणले नाही, तुम्ही मनानच आणली. किती तुम्ही चांगले आहोत. म्हणजे हे बऱ्या दिवस झाला ऐकून म्हणूनच आणले. बरं झालं आणले. म्हणजे काय करायचं, काही नाही. आता लवकर घरात जा आणि नथ नाकात घाल आणि बाहेर ये. तुझ्यासोबत मला हे काय काढायचं आहे. तुम्हाला कळायला सेल्फी काढायचं. ती बिचारी गेली आतमध्ये आणि आतमध्ये गेली. 5 मिनिटं झालं, 10 मिनिटं झालं, 15 मिनिटं झालं, बाहेर यायचा पत्ताच नाही. अगं ये लवकर, मलाही पुढे जायचंय, मलाही काम आहे, थोडस लवकर ये बाहेर. कशी तरी 15 मिनिटाला ती बाहेर आली. पण नथ नाकात नव्हती, नथ हातातच होती. ते म्हणले अगं नथ नाकात घाल. म्हणले काय करू, 15 मिनिटं झालंय, नथ व्हायले मोठी, नाक व्हायले लहान. महाराज नाकावे ना, मोती मोठा असून चालत नाही, नाकही तसं असलं पाहिजे. तसं परमार्थामध्ये प्रेम महत्वाचं आहे. काय करावी 32 लक्षणे, एका नाकाविन वाया गेली. विठ्ठल कोणत्याही कार्यामध्ये प्रेम पाहिजे, झोकून दिलं पाहिजे स्वतःला. मग ते कार्य यशस्वी होतं. प्रेमे छंदे, छंद लागला पाहिजे. माझ्या मनाला गो छंद, 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 माझ्या मनाला गो छंद,
छंद लागावा लागतो महाराज, एक ध्यास लागावा लागतो. आणि प्रेमामध्ये छंद लागल्यानंतर त्या कीर्तनामध्ये उड्या माराव्या, नाचावं. नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, दीप लावू जगी, नाचो कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचो कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. नाचो कीर्तनाचे रंगी. काय आनंद आहे या नाचण्याचा महाराज. जेते तुझ्या कीर्तनाचा घोष, जळती पापे पळती दोष, काय उणे तेथे आम्हा आनंदास, आणि शेऊ ब्रह्मरस तुका म्हणे. तुकोबाराय म्हणतात जिथं कीर्तनाचा घोष आहे तिथं महाराज नाचावं, डोलावं, प्रेमानं उड्या माराव्या. नामदेव महाराजांच्या कीर्तनामध्ये देव नाचायचा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. आता नाचतात पण तरुणानं कुठं नाचावं, कीर्तनात नाचावं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात, हरी कीर्तनात. तुकोबारांना हे अपेक्षित आहे. आजचा तरुण डीजेच्या समोर नाचतोय. भाग्यानं लागलं तर 12:30चं लग्न 4:30ला लागतं. नाहीतर नाचण्यामध्ये तल्लीन झालेला तरुण ऐकाय तयार नाही. पण तरुणानं नाचावं कुठं, कीर्तनात. मला आनंद वाटला. कीर्तन ऐकण्यामध्ये श्रोत्यात काही तरुण बसलेले आहेत आणि पाठीमागही माझे तरुण आहेत, पुढेही तरुण आहेत आणि मागही तरुण आहेत. नाही तर सध्या सरपंच काळ एवढा बिकट झालाय, दिवस मावळले की तरुण धरूनच आणावे लागेल. दिवस मावळला की त्यात माय बापाला तरुण धरून आणावे लागायले. कीर्तनात कधी यावे. पण हे तरुण कीर्तनामध्ये बसायलेत, हे विशेष आहे बरं का. यांच्याकरता खरंच टाळे वाजवावे लागतील. खरंच तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन प्रेमे छंदे नाचे डोले. डोलावं पहा, कीर्तनामध्ये डोलावं. वक्तव्य करत असताना श्रोत्याचा प्रतिसाद फार महत्वाचा असतो. वक्त्याला वक्तव्य करण्याकरता ताकद, ऊर्जा, बल देण्याचं काम जर कोण करत असेल तर श्रोत्याचा प्रतिसाद, श्रोत्याच्या चेहऱ्यावरचा हावभाव वक्त्याला बोलतो करत असतो. म्हणून डोलावं कीर्तनामध्ये. नाही तर वक्ता वक्तव्यच करायला आहे आणि श्रोता भाद्रपदातल्या मग लक्ष्म्यासारखा नुसता बघायला आहे. कढीची वाटी लावली तरी तसंच तोंड, पोळी दिली तरी तसंच तोंड, गुळवणी पाजलं तरी तसंच तोंड. महाराज म्हणतात काय उपयोग आहे. त्या वक्त्याला वक्तव्य कीर्तनात करता येणार नाही. डोलावं, नाचावं, गावं, डोलावं, छंद लागावा, हरपले देह भाव. कीर्तनापुरतं स्वतःला हरपून टाक. मी अमुक आहे हे संपून टाकावं आणि भगवत चिंतनात तल्लीन राहावं. हरपले देह भाव. कबीरजीच रस्त्यानं चाललेत आणि भगवंताचं नामचिंतन सुरू आहे. राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम, राजा राम राम राम, सीताराम राम राम. तल्लीनतेनं भजन करत चाललेले कबीरजी अचानक त्यांच्या मागून कुत्रं आलं आणि कुत्र्यानं चावा घेतला महाराज पायाचा. पुन्हा माग सरकलं, पुन्हा चावा घेतला. 2-3 वेळेला चावा कुत्र्यानं कबीरजींच्या पायाला घेतला.
तरी कबीरजींचं भजन सुरूच आहे. राजा राम 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 सीताराम राम राम. पाठीमागून शिष्य आला, त्या चवताळून येणाऱ्या कुत्र्याला धुडकावून लावलं. कबीरजींना थांबवलं, रक्तबंबाळ झालेल्या पायाला थोडस बांधलं आणि त्या शिष्यानं विचारलं, महाराज गुरुजी, अहो कुत्र पुन्हा पुन्हा तुम्हाला चावतंय तरी तुम्ही हाड म्हणत नाही. त्रास होत असेल, वेदना होत असेल, दुःख होत असतील, अहो किती त्रास होत असेल. कबीरजी हसले. ते म्हणले, मला काय त्रास व्हायलाय? कुत्ता ज्याने, हे फक्त आपण म्हणणे, आपल्याला नाही जमणार. हा, कुत्ता ज्याने चामडा, आपण म्हणणे आहे, आपल्याला शक्य आहे काय? अहो कुत्रा आलं, त्याला बघा नाही जमत. आपण देहावर आहोत. महात्मे कबीरजी विधेयी अवस्थेमध्ये, आणि ज्या दिवशी आपण विधेयी अवस्थेला जाऊ त्या दिवशी हो अंग हरी रूप हरपाव स्वतःला. म्हणून प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव, ही महती या कीर्तनाची आहे. विठोबा रखुमाई हरी विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. आरंभ आहे आज, आणि आरंभाची सेवा असल्यामुळे वक्त्यानं वेळेचं भान ठेवणंही गरजेचं आहे. हा, सुरुवात वेळेवर केली, थांबणंही वेळेवर गरजेचं आहे. कीर्तन जर वेळेच्या पुढे वाढवलं तर बसलेले म्हणतात, नेमकं हे आणले कोणी? हे आणलं कोणी? अहो वेळेचं भान ठेवलं पाहिजे. काय पहा, आमचे गुरुजी म्हणत असतात, आदरणीय दादा, उत्तर पत्रिका हिसकटून घेण्याच्या अगोदर दिलेली बरी. हिसकट झाला वेळ द्या, त्याला म्हणायचं नाही पुन्हा गुरुजींना नाही एवढं उत्तर यायला, ते नाही बोलवलं तर पुढे आता द्यायचं नाही, हे निश्चित आहे. म्हणून वेळ झालेला आहे. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकाराकडे काही तेवढी जबाबदारी नसते. ज्याला थोडं 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 जमते त्यालाच पहिल्या दिवशीचं कीर्तन दिलं जात असतं. म्हणून ते आता नाव माझं मायबापांनी पांडुरंग ठेवलेलं आहे. मग पांडुरंगा करू, हा असं आहे. चला, पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं पात्र टाकावं, जास्तीत जास्त द्रोण ठेवावं आणि बाजूला मीठ टाकावं. हे एवढंच पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं करावं. आता उद्यापासून तुम्हाला कुणी गुलाबजामुन दे, कुणी काजू कत्ती दे, कुणी रसमलाई टाकेल, कुणी लोणकडी तुपातली जिलबी वाढेल, कुणी रसगुल्ला, बरं आहे असे असे पदार्थ वाढले जातील. पण लक्षात ठेवा, काल्यापर्यंत मी टाकलेल्या पात्रावरच तुम्हाला जेवावं लागेल, हे लक्षात घ्या. एवढं करतो, पात्राला छिद्र ठेवणार नाही, द्रोण गळणार नाही याची काळजी घेतल्याशिवाय राहणार नाही. कीर्तन चांग, कीर्तन चांग, आणि हो यांग हरिरूप. महाराज, कीर्तनाचा महिमा आम्हाला कळाला, पण तो परमात्मा कसा आहे हे आम्हाला नाही कळालं. महाराज म्हणतात, परमात्मा फक्त मूर्ती पुरताच मर्यादित नाही, परमात्मा फक्त पंढरपूर पुरताच मर्यादित नाही, तो रामेश्वर बद्री एवढाच मर्यादित नाही, तो सर्वगत आहे आणि तो संपूर्ण आहे याची जाणीव कीर्तनानं करून दिली. पहा, सर्वा घटी राम देहादेही एक, आणि सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी, एक देशी जीवन कळा हा सकळा सोयेरा. एकात नाही, तो सर्वत्र आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत स्मृती ज्ञानम पोहणम च, वेदस्य सर्वै रहमेव वेदो वेदांत कुवेद विवेद चाहम. सर्वत्र तो आहे. सर्वत्र म्हणजेच गगन जसं सर्वत्र आहे तसा तो परमात्मा सर्व एकच नाही. आबा आम म्हणलं की एक आलं, मी आणि माझं एक, तो व्यापक आहे. ही दृष्टी कीर्तनानं दिली. पहा, आपल्या मराठीतल्या बाराखड्या काय गमतीचे आहेत. त्या मराठीच्या बाराखड्यामध्ये 2 बाराखड्यात भांडण लागलं. महाराज, कोणत्या कोणत्या? म आणि त, मक्काचं म आणि तलवारीचं त, या दोघांमध्ये लागलं भांडण.
मग त्या मकाच्या मन काय केलं, जो शस्त्र घेतलं, बाजूला काठी आणि वरून इळा, त्याचं झालं मी. आलं का लक्षात? मच काय झालं, मी. भांडणाला सुरुवात केली त्या मन, मी मी मी. तही साधं नव्हतं, तही म्हणायलो तू, खालून कुदळ लावली त्यानं. ते तू, मग मी तू, मी तू. जिथं जाईल तिथं भांडण हे दोघांचं. काय, मी आणि तू. अंतविधीला गेले मी तू, लग्नाला गेले मी तो, कीर्तनाला गेले मी तो. कपाच्या कण दोघाली बरेच कप चहा पाजला तरी ऐकना. छत्रीच्या छन दोघाला छत्रीत घेतलं तरी त्यांचं भांडण मिटेना. झांजच्या झहन झांजत फिरवलं तरी त्यांचं भांडण मिटेना. आता त्या दोघाचं भांडणच मिटेना. मी आणि तू, मी तू. कोण भांडण मिटवल, कोण भांडवल मिटवल, कोण भांडण मिटवल? महाराज, भांडण मिटवण्याची त्या बाराखडीत कोणत्याच ताकद नाही. फक्त एकच बाराखडी म्हणली, या दोघाचं भांडण पट्ट्या मीच मिटवी. कोण असेल? मी आणि तू मधलं भांडण मिटवणारा कोण आहे? आणि कोणती बाराखडी आहे? बघू नका, चमच्याचं च. चमच्याचे च उड्या मारीतच आलं महाराज ते. आणि ते चमच्याचं च म्हणलं, भांडण लावणाराही पट्ट्या मीच आहे आणि भांडण मिटवणाराही मीच आहे. कोण? चमच्याचं च. डोक्यात दुसरं काही घेऊ नका. चमच्याचं च उड्या मारीत आलं. ते म्हणलं भांडायचंय, भांडा, खुशाल भांडा. एकमेकाला तुम्ही काय बोलायचं मी तू बोला, फक्त एक तुमच्या दोघाच्या मधात मला बसू द्या. मीला घेतलं डावी कुणन, तुला घेतलं उजवी कुणन, मधात बसलं चमच्याचं च. ते मीला म्हणलं आता तू तुला भांड, फक्त मला मध्ये घेऊन भांड, मला मध्ये घेऊन भांड. मग त्या मन चालू केलं, मीच तू. मग त्या तुला म्हणलं तू भांड, तूच मी. पुढच्या बाराकडे म्हणाल्या मीच तू, तूच मी. म्हणलं आता मीच जर तू आणि तूच जर मी, तर राहिला काय भेद? हा भेद मिटवण्याचं काम हे कीर्तन करतं. हा द्वैत संपून टाकतं आणि परमात्मा तत्वाची गाठ घालून देण्याचं काम हे कीर्तन करतं. एक देशी जीव कळा आणि हास कळा सोयरा, प्रेमे छंदे नाचे डोले, हरपले देह भाव, तुका मने उरला देव. तुका मने उरला देव, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव. तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव. तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव. तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव, तुका म्हणे उरला देव. गेला भेव त्या काळे, गेला भेव त्या काळे, प्रेमे छंदे नाचे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले. त्या काळे उरला देव, त्या काळे प्रेमे छंदे नाचे डोले, हार पार देह भाव, हार पल देह भाव, देह भाव, देह भाव. हार पल देह भाव,
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संते नोहे अंगभूत युक्ते नोहे हा उपदेश तुमचे बडबडिलो शेष तुमचे कृपेचे पोसणे जन्मजन्मी तुका म्हणे बोलण्याच्या ओघात एखादा अपशब्द गेला असेल लहान तोंडी मोठा घात झाला असेल कोणाच्या मनाला आघात होईल असा शब्द माझ्या मुखातून गेला असेल तो माझ्या अज्ञानपणाचा दोष ज्यांच्या साध संगती ती कीर्तन सेवा संपन्न झाली गंधर्वासारखे गाणारे इंद्रासारखे वाजवणारे आणि परीक्षितीसारखे ऐकणारे सांगणारा फक्त बघ आहे पण ते तुमचं प्रेम मला बोलतं करतं झालं ऑपरेटिंग करणारे ऑपरेटर विशेष आहेत आणि व्हिडिओ शूटिंग करणारे तुम्हालाही धन्यवाद देतो एकदा मोठ्या प्रेमानं हातानं टाळी आणि मुखानं तुकोबरायचं भजन करू हात उंच असे चांगले करा आणि भजन करा हरे तुकाराम 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 भगवान ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की नम पार्वती पते हर हर आदर्श नगरी आवरगाव आणि या नगरीमध्ये संपन्न होत असलेला हा सप्ताह या नगरीचं नाव महाराष्ट्रात आहे हे नाव भारतात प्रसिद्ध व्हावं असं या ठिकाणी भगवंताकडे मागणं करेल 33व्या वर्षातला हा सप्ताह आहे पहिल्या दिवसाची सेवा आहे पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारानं सगळं बघून घ्यावं फक्त जय विठ्ठल चला विनेकरी चला जय विठ्ठल जय जय विठ्ठल हा बोली रे करू वेडे बापुडे उतरे करा हा नाही उचारिला दे कारण्या फुला